नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आली मोठी अपडेट. राज्यात या 3 कारणांमुळे सोयाबीनचे दर पुन्हा एकदा वाढणार. 5 जुलैनंतर सोयाबीनची सरासरी दर ₹7,000 प्रति क्विंटल होणार. काय आहे सविस्तर अपडेट? चला तर जाणून घेऊया. सोयाबीनच्या बाजारामध्ये तेजी, शेतकऱ्यांमध्ये आता समाधानकारक वातावरण आहे. नवीन हंगाम सुरू होत आहे. राज्यात गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आता सोयाबीनचे दर कमी असले तरी पुढील काही दिवसांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे. कारण याचं महत्त्वच आहे. आता कोणती 3 अशी कारणे आहे ज्यामुळे सोयाबीनचे दर वाढणार आहे, याविषयीची सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर एप्रिल मेमध्ये सोयाबीनला सर्वोत्तम दर 70 ते ₹80 पर्यंत गेलेले आहे. परंतु आता इथून पुढचा जो काळ आहे हा सोयाबीनचा कमी पुरवठ्याचा काळ सुरू झालेला आहे. पुरवठा कमी झालेला आहे, मागणी वाढलेली आहे आणि पावसाळा सुद्धा सुरू झालेला आहे. आता 2 ते 3 महिने नवीन सोयाबीन यायला वेळ आहे आणि यावर्षी थोडासा पाऊसही उशिरा आल्यामुळे सोयाबीनला काढणीसाठी सप्टेंबर-ऑक्टोबर सुद्धा येण्याची शक्यता आहे. कारण 90 दिवसाचं पीक आपल्याला पाहायला मिळतं. सध्या सोयाबीनचा दर जर बघितला तर हिंगणघाट असेल, वाशिम असेल, लातूर असेल, अमरावती असेल, या सर्व ठिकाणी ₹60-70 बाजारभाव गेला आहे. परंतु आता पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला सोयाबीन ॲव्हरेज बाजारभाव ₹70 ते ₹80 पर्यंत जाताना पाहायला मिळणार आहे. प्लांटकडून आता मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे आता राज्यामध्ये सुद्धा सोयाबीनची 3 ते 4 कारणं अशी आहे, की ज्यामुळे बाजारभाव आपल्याला वाढता पाहायला मिळतात. कारण आता हा सोयाबीनचा तेजीचा काळ आहे. यामध्ये पहिलं कारण जे आहे, की जागतिक मागणी, कमी उत्पादन, आयात आणि चांगलं पीक हे सगळ्यावरती सोयाबीनचा इथून पुढचा बाजारभाव आपल्याला अवलंबून असणार आहे. आणि राज्यामध्ये जर आपण बघितलं तर आयात निर्यात धोरण आता थोडंसं बदललं आहे. आखाती देशांकडे थोड्या प्रमाणात माल जायला सुरुवात झाली आहे. याचा सुद्धा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. आणि राज्यातील हे 3 कारणं, आवक घटलेली आहे, पावसाची परिस्थिती आहे, देशांतर्गत मागणी वाढलेली आहे, आंतरराष्ट्रीय मार्केटमधून सुद्धा सोयाबीनची मागणी वाढल्यामुळे राज्यामध्ये सोयाबीनचा दर ₹70 पार आपल्याला इथून पुढे जायला मिळणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या सोयाबीन मार्केटमध्ये आपण जर बघितलं, वाशिम, लातूर, हिंगणघाट, अमरावती, नागपूर, अकोला, वर्धा या सर्वांचा समावेश होत असतो. मग राज्यामध्ये अजून सोयाबीनचा बाजार किती वाढणार, यावर्षी किती लागवड आहे, याच्या सगळ्यांवरती सोयाबीनचं गणित आहे. सध्या तरी तुर्तास शेतकऱ्यांना एक दिलासादायक अपडेट आहे, की 5 जुलै नंतर 2 महिने पुढचे सोयाबीनचा दर हा ₹70 ते ₹75 आपल्याला पाहायला मिळाला. राज्यातील महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचे अपडेट आपण रोजच्या रोज देत असतो. त्याचबरोबर आता प्लांटकडून किती खरेदी झाली आहे, त्याचप्रमाणे यावर्षी पावसाळा कसा आहे, लागवड कशी आहे आणि मागणी पुरवठा आखाती देशात किती माल जाणार, या सर्वावरती सोयाबीनचे दर पाहायला मिळणार. उज्जैन मार्केट असेल, इंदोर मार्केट असेल, याच ठिकाणी तर 60, 70, ₹80 पर्यंत सुद्धा काही चांगले सोयाबीनचे दर गेलेले आहेत. त्या ठिकाणी समांतर भावांतर योजना चालू आहे. त्यामुळे राज्यामध्ये सोयाबीनचे दर चांगले असणार आहे. बाहेरच्या राज्यातून सुद्धा चांगली मागणी आहे. सोयाबीनचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तर विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो, आपण दिल्या प्रतिसादाबद्दल.